गोबी मंचुरियन. गाईज, आज मी रेसिपी रेकॉर्ड करायची विसरली. शॉर्टमध्ये रेसिपी सांगते, नेक्स्ट टाईम डेफिनेटली रेकॉर्ड करणार. आधी कॉर्नस्टार्च आणि मैदा याचं इक्वल 2 टेबलस्पून घेऊन सॉल्ट ॲड केलं टेस्टनुसार आणि त्याची स्लरी करून घेतली, थोडीशी वॉटरी, जास्त घट्ट नाही. आणि त्यामध्ये वॉटरमध्ये सॉल्ट टाकून बॉईल केलेला कॉलीफ्लॉवरचे पीसेस ॲड केले. ते बॉईल याच्यासाठी केले की हाफ कुक झालेले असतात, प्लस सॉल्टमुळे त्याच्यामध्ये काही किडे वगैरे असेल ते निघून जातात. आणि मग ते गार झाले की ते या स्लरीमध्ये टाकायचे, म्हणजे ते इव्हनली कोट होतात. आणि मग स्लरीमध्ये घट्टपणा येण्यासाठी परत थोडंसं कॉर्नस्टार्च आणि मैदा टाकून परत घट्टसर करायचं, जेणेकरून तुम्ही भजे तळू शकतात. त्याचे पकोड्यांप्रमाणे तळायचे आहेत, तळून क्रिस्पी ब्राऊन काढून घ्यायचे, गोल्डन ब्राऊन करून. ते काढल्यानंतर अगदी सोपी रेसिपी, हीट द ऑइल, चॉप अनियन, चॉप गार्लिक फर्स्ट, देन ग्रीन चिली चॉप्ड, फाईनली चॉप्ड, देन फाईनली चॉप्ड अनियन. हा चांगला फ्राय करायचा आहे. चांगला फ्राय झाला की त्याच्यामध्ये सोया सॉस टाकायचा आहे. सोया सॉस टाकून झाला 1 टेबलस्पून की त्याच्यामध्ये आपला चिली सॉस टाकायचा आहे, थोडा केचप घालायचा आहे आणि हाफ कप वॉटर टाकायचं आहे. थोडं बॉइलिंग आलं, पाण्याला बॉईल झालं की नंतर एक टीस्पून कॉर्नस्टार्चची एक स्लरी केलेली असते, साईडला करून ठेवायची असते थिकन करण्यासाठी, ती घालायची आहे. ती घातल्यानंतर बॉईल करायचं आहे. बॉईल केल्यानंतर थोडंसं तुम्हाला रेड चिली फ्लेक्स किंवा रेड चिली पावडर घालायची असेल तर दिस इज द टाईम. आणि जर नसेल घालायचं तर ब्लॅक पेपर पावडर घालू शकतात. आणि मग बॉईल करायचं आहे. बॉईल केल्यानंतर थिकन साईडला व्हायला लागली की मग तुम्ही, कारण ते कॉर्नस्टार्च कुक व्हायला लागतं आणि एक शायनी कोटिंग यायला लागतं, ग्रेव्हीला यायला लागतं. आणि मग ती थिकन झाली थोडीशी की मग आपले हे फ्राय केलेले कॉलीफ्लॉवरचे पीसेस पकोडे घालायचे आहेत. ते झाल्यानंतर थोडंसं ग्रीन अनियन म्हणजे कांदाचं पात चॉप करून घालायची आहे. आणि मग थोडंसं कुक करायचं आहे. थोडं कुक झाल्यावर तुम्हाला दिसेल की सगळं सुट्टं आहे पॅनपासनं आणि शायनी कोटिंग त्याला तयार होतं आणि घट्ट होतं सगळं. आणि जसं मी पिक्चरमध्ये दाखवते त्याप्रमाणे ते घट्ट होतं. आणि मग गॅस ऑफ करायचा आहे. वरतून आपलं ग्रीन अनियन चॉप केलेला गार्निशिंगसाठी घालायचं आहे. एन्जॉय द रेसिपी गाईज. मी रेकॉर्ड करायची विसरली आज, मला वेळ नाही झाला, पण आय वॉन्टेड टू शेअर. सो एन्जॉय, लाईक गीता रसोई, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय बाय.